न्यायालयाच्या आदेशालाही जर सरकारी यंत्रणाच केराची टोपली दाखवत असेल तर न्यायालयाचा हातोडा किती कठोर असू शकतो याचं जिवंत उदाहरण वाशिममध्ये पाहायला मिळाले। जमीन अधिग्रहणाचा वाढीव मोबदला न दिल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेला तोंडगाव टोल प्लाझा न्यायालयानं थेट जप्त केलाय। जप्ती अधिकाऱ्यांनी टोल प्लाझावर नोटीस चिटकवत दवंडी येथून खरं तर ही कारवाई केली आहे। पाहुयात लोकशाही मराठीचा यावरच एक स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर नामुष्कीची वेळ। जमिनीचा मोबदला कमी दिल्याने टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश। शेतकऱ्यांच्या तक्रारीवर वाशिम न्यायालयाचा आदेश। न्यायालयाचा आदेश, जप्तीची नोटीस आणि टोल प्लाझावर दवंडी। वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव टोल प्लाझावर आज घडलेले हे दृश्य अनेकांसाठी धक्कादायक ठरलं। प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशानुसार जप्ती अधिकारी जितेंद्र नेमाने यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मालकीचा टोल प्लाझा जप्त करत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली। वाशिम येथील शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांच्या आक्रोश जमिनीतून राष्ट्रीय महामार्गाची उभारणी झाली। मात्र मोबदला देताना त्यांच्या जमिनीतील रस्ते आणि खुल्या जागेची किंमतच ग्राह्य धरली गेली नाही। शिवाय प्लॉटचाही मोबदला कमी दराने देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। अन्यायाविरुद्ध त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि न्यायालयानेही त्यांच्या दाव्याला मान्यता दिली। 10 जुलैला हा टोल नाका कोर्टाकडून जप्त करण्यात आलेला आहे। या कारवाईवर आम्ही समाधानी आहेत, परंतु अद्याप आम्हाला पैसे मिळालेले नाहीत। त्याबाबत पैसे जमा ते कधी करतात आणि त्यानंतर माननीय न्यायाधीश, प्रमुख जिल्हा न्यायाधीश हे त्यावर निर्णय घेणार आहेत। न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वाढीव मोबदला अदा करण्याचे स्पष्ट आदेश दिले। मात्र आदेशानंतरही मोबदला न दिल्याने न्यायालयाने थेट जप्तीचे आदेश काढले। त्या आदेशाची अंमलबजावणी करत आज तोंडगाव टोल प्लाझावर जप्तीची कारवाई करण्यात आली। टोल प्लाझावर नोटीस चिकटवण्यात आली, दवंडी देण्यात आली आणि मालमत्ता न्यायालयाच्या ताब्यात घेतल्याची घोषणा करण्यात आली। यामधील पोट हिस्सा 1 हेक्टर 62 हे माननीय जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या ताब्यात गेले। तसेच या जमिनीवर उभा असलेला टोल प्लाझा हा पण माननीय जिल्हा न्यायालयाच्या ताब्यात गेलेला आहे। तसेच या दृष्टिकोनातून माझ्याकडे जे कर्तव्य न्यायालयाने सोपवले आहे ते मी पूर्ण कारवाई करत आहे। एका शेतकऱ्याच्या चिकाटीने लढलेल्या न्यायाच्या लढ्याने अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाच न्यायालयासमोर झुकायला भाग पाडले। सरकारी यंत्रणांनी न्यायालयांच्या आदेशाची वेळेत अंमलबजावणी केली नाही तर त्याची किंमत किती मोठी असू शकते याचं हे ठळक उदाहरण वाशिममध्ये पाहायला मिळालं। न्यायालयाने 20 जुलैपर्यंत वाढीव मोबदला अदा करण्याची अंतिम मुदत दिली। या कालावधीत रक्कम जमा न केल्यास टोल नाक्यावर प्रत्यक्ष जप्तीची कारवाई केली जाणार आहे। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी न्यायालयाने दिलेला हा निर्णय राज्यातील महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय मानला जातो। तोंडगाव टोल प्लाझावरील ही जप्ती केवळ एका शेतकऱ्याच्या विजयाचा नाही तर न्यायालयाच्या आदेशापुढे कुणीही मोठं नसतं हा स्पष्ट संदेश देणारी कारवाई ठरली। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।